आदरणीय शिवसेनेचे नेते राऊत साहेब, खास करून सभेच्यासाठी उपस्थित कॉम्रेड पक्षाचे नेते आणि कळवण सुरगाण्याचे उमेदवार महाविकास आघाडीचे आदरणीय जे पी गावित सर, सन्माननीय राजाभाऊ पानगावणे, दिगंबर राणा गीते, भूषणजी शिंदे, आमदार नरेंद्रजी दराडे, आदरणीय राजाभाऊ मोगल, सुभाषजी कराड, विचारेजी, सन्माननीय दीपक काका, गौरव पानगावणे, आंबेडकरी चळवळीचे आमचे सर्व सहकारी, व्यासपीठावर महाविकास आघाडीचे अनेक मान्यवर या ठिकाणी बसले, सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करून उपस्थित सर्व महाविकास आघाडीचे सहकारी आणि उपस्थित सभेच्यासाठी सर्व निफाडकर बांधवांनो, बहिणींनो, पत्रकार मित्रांनो, साहेबांना पुढे टेक ऑफ करून उरणला जायचंय. अधिक वेळ घेण्यासाठी साहेब आपल्याला सांगतो की निफाडकर सज्ज झालेत. निफाडनी निर्णय घेतलेला आहे 5 वर्षाच्या शिवसेनेचा आमदार आपला कार्यकर्ता विधिमंडळात नव्हता, त्याचा फरक जनतेने केलाय. या मतदारसंघामध्ये अनेक विषय जसे मी आपल्याला गाडीमध्ये सांगितले, मी अधिक वेळ घेणार नाही. हा कॅलिफोर्निया आहे, इथे 2 सहकारी साखर कारखाने आहेत. बंद पडण्याची वेगळी जरी कारण असली तर ती माझ्यावर लादली गेली आणि जो चालू होता तो पण साहेब बंद पडला आपल्याला सांगितल्याप्रमाणे. महायुती विकासाच्या फार मोठा आलेख घेऊन येताना साहेब या ठिकाणी दिसते, पण रस्त्यावर काहीच दिसत नाही. विकासाची उड्डाणं कोटींची आहे, 1500 कोटीची आहे, इतकी मोठी उड्डाणं आहे साहेब की ज्याच्याबद्दल वर्णन करता येणार नाही. आणि प्रत्यक्ष निफाडकर या सगळ्या गोष्टीची अनुभूती अनुभव घेत आहे. आणि शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक, आपला शिवसैनिक, याला जनतेनं फरकामध्ये मिस करतायत. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये गत 5 वर्ष मी रांगत राहिलो, फिरत राहिलो. जनतेने ही निवडणूक साहेब हातात घेतलेली आहे. नेते मंडळी जरी पुढच्या व्यासपीठाकडे असली तर सर्वसामान्य जनता हळहळ करते. अनेक विषय या भूमीमध्ये आहेत ज्याच्या मी तपशीलवार या सगळ्यांना माहिती आपल्याला मी सांगितलेले आहेत. मी आपणास विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये निफाडची जनता 20 तारखेला धनुष्याचं समोर बटन दाबून स्टोरी इतकी मोठी झाली आहे आणि गेली 30 वर्ष जेव्हापासनं धनुष्य निशाण होतं. अरे ऐका जरा, ऐका. आणि या चोरीमध्ये सुदैवानं साहेब ते आपल्या विरोधात नाहीये इथे. आणि हे जे काही नवीन निशाण मशाल घेऊन मी तुमच्या सगळ्यांच्या समोर आलोय, या मशालीच्या समोर चिन्हाच्या समोरचं बटन दाबण्यासाठी निफाडकर जनता सज्ज आहे. आरोपांच्या ज्या दर्जा आहे साहेब, हा दर्जा धर्म, जाती, भेद, भिंती अशा प्रकारचे अनेक पत्रक देखील आता यायला लागले. अपेक्षित आहे बाबू महाराज की पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा ते येणं अपेक्षित आहे 3-4 दिवसामध्ये. पण साहेब आपल्याला विश्वास देतो की आपला शिवसैनिक अनिल हा महाराष्ट्र विधानसभेत 23 तारखेला भगवा झेंडा घेऊन, मशाल घेऊन मी मुंबईत येईल. त्याच्याबद्दल आपण खात्री बाळगायचं, कारण एकच सांगतो, आदरणीय पवार साहेबांची सभा झाली, सभा जिवंत होती साहेब. इतका उत्स्फूर्त प्रतिसाद होता, कुणालाही गाड्या घोड्या काहीच दिलेलं नाही. आणि सोशल मीडिया आणि माध्यमावरती असं म्हटलं गेलं की बाबा आमच्यावर काहीच बोलले नाही विरोधी उमेदवारावरती, आणि म्हणून आमचे ऋणानुबंध 30 वर्षाचे, आमच्यावर काहीतरी बोललं पाहिजे. हल्ली साहेब सोशल माध्यम अशी झाली आहे की राष्ट्रीय स्तराचे आपल्यासारखे, पवार साहेबांच्या सारखे एवढे महान नेते यांनी अपेक्षित असतं की समोरच्या उमेदवारावर बोलावं. अशा प्रकारची अपेक्षा काही मंडळींनी या ठिकाणी व्यक्त केली. आणि म्हणून मला साहेबांनी